रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अभंग 4 चरणांचा आहे. अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी भाग्यवंत पुरुषाची लक्षणं व्यक्त केलेली आहेत. आपण भाग्यवान कुणाला म्हणावं, भाग्यवंत कुणाला म्हणावं, सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीनं असलेल्या भाग्याची व्याख्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं असलेली भाग्याची व्याख्या ही अत्यंत निराळी आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीसमोर पण काहीतरी भाग्य म्हणून आहे आणि संत महात्म्यांच्या समोर पण काहीतरी भाग्य म्हणून आहे. पण या भाग्याचं आपल्याला विशेष चिंतन करावं लागतं. याचं कारण असं आहे की आपल्या दृष्टीनं असलेलं भाग्य वेगळं आहे आणि महात्म्यांच्या दृष्टीनं असलेलं भाग्य वेगळं आहे. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांना पण काहीतरी भाग्य म्हणून सांगायचं आहे आणि आपल्याही जीवनामध्ये काहीतरी भाग्य म्हणून असतं. पण तरी तुकोबारायांच्या भाग्याचं लक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या भाग्याचं चिंतन आपल्याला जास्त करावं लागतं, विशेषत्वानं करावं लागतं. याचं कारणच असं आहे की आपल्या दृष्टीनं असलेलं भाग्य वेगळं आहे आणि तुकोबारायांच्या दृष्टीनं असलेलं भाग्य वेगळं आहे. मुळात अडचण अशी आहे की आपल्या दृष्टीनं जे भाग्य आहे ते तुकाराम महाराजांना भाग्याचं वाटत नाही आणि तुकोबारायांच्या दृष्टीनं जे भाग्य आहे ते आपल्याला भाग्याचं वाटत नाही. आपली अडचण आहे. आपल्याला जे भाग्य वाटतं ते संतांना भाग्य वाटत नाही आणि संतांना जे भाग्य वाटतं ते आपल्याला भाग्य वाटत नाही. ही आपली अडचण आहे. आपल्या दृष्टीनं भाग्याची व्याख्या फार तोकडी आहे. आपण भाग्य कशालाही म्हणतो आणि मोकळं होतो. एखाद्या मनुष्याला अचानक प्रसिद्धी प्राप्त झाली की आपण म्हणतो काहीच नाही, त्याच्या भाग्यातच तसं होतं. एखाद्या माणसाला अचानक संपत्ती प्राप्त झाली तर म्हणतो काही नाही, त्याचं भाग्य चांगलं आहे म्हणून त्याला संपत्ती मिळाली. एखाद्याला अचानक एखादं राजकारणात चांगलं पद मिळालं की आपण म्हणतो नाही नाही, त्याचं भाग्यच चांगलं होतं म्हणून त्याला ते मिळालं. अर्थात सत्ता संपत्ती वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत लौकिकातल्या, त्या लौकिकातल्या गोष्टीला अनुसरून आपलं भाग्य अवलंबून आहे. आपलं सगळं भाग्य या लौकिकातल्या गोष्टीच्या अवतीभोवती फिरत असतं. यालाच आपण भाग्य म्हणून काय ते समजत असतो. नाथरायांनी भागवतामध्ये चिंतन करत असताना सर्वसामान्य मनुष्य भाग्य कशाला म्हणतो याचं चिंतन केलंय. एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, माझ्याकडे पहा, एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात भाग्य कशाला म्हणतात, लोक कशालाही भाग्य म्हणून मोकळे होतात. नाथांनी सांगितलं, जयासी प्रपंचाचा अतिविस्तार म्हणती तयाचे भाग्य थोर. म्हणती तयाचे भाग्य थोर कुणा करता? जयासी प्रपंचाचा अतिविस्तार. प्रपंचाचा विस्तार म्हटलं नाही, प्रपंचाचा अतिविस्तार असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्या प्रपंचाचा अतिशय विस्तार झालेला पाहायला मिळतो, नाथ महाराज म्हणतात लोक त्यालाच भाग्यवान म्हणून समजत असतात. तोच खरा भाग्यवान, तोच खरा भाग्यवान असं म्हटलं जातं. एखाद्याकडे संपत्ती आहे पण अचानक भरपूर संपत्ती त्याला प्राप्त झाली, विनाश्रम विनासायास एखाद्याला जर संपत्ती प्राप्त झाली तर लोक म्हणतात काय त्याचं भाग्य आहे, काय त्याचं भाग्य आहे, संपत्ती त्याला प्राप्त झाली म्हणून त्याला भाग्य असं म्हटलं गेलं. म्हणजे साधू संतांच्या दृष्टीनं असलेलं भाग्य हे काहीतरी वेगळं आहे आणि तुमच्या माझ्या दृष्टीनं असलेलं काहीतरी भाग्य वेगळं आहे. खरंच या सगळ्याच गोष्टीची प्राप्ती होणं हे भाग्याचं मानावं काय? नक्की आपल्याला सत्ता संपत्ती संतान प्राप्ती झाली की याला भाग्य म्हणावं का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. ज्या संपत्तीच्या प्राप्तीनंतर आपल्याला समाधान वाटतं, ज्या संतान प्राप्तीनंतर आपल्याला समाधान वाटतं, ज्या संसारात पडल्यानंतर आपल्याला आनंद होत असतो, खरोखर या सगळ्याच गोष्टी भाग्य म्हणून म्हणवून घेण्याच्या पात्रतेच्या आहेत का हे जर तुकाराम महाराजांना विचाराल तर तुकाराम महाराज त्याला स्पष्ट नकार देत असताना, भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई असं ते म्हटले. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र आणि भाग्य तरी नोहे दारा, या सगळ्याची प्राप्ती होणे हे भाग्याचं लक्षण नाही. भाग्य तरी नोहे धन, धनाला काय भाग्य म्हणता येतं का? म्हणता येत नाही. अचानक धनाची प्राप्ती झाली म्हणून त्याला भाग्य म्हणू नका. बरं, धनाला भाग्य म्हणण्याचं कारण नाही हे सांगणारे कोण आहेत? तुकाराम महाराज आहेत. त्याच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही जर अभ्यासला तर तुकोबाराय गाथेमध्ये परत म्हणताना हेच म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला जगात किंमत आहे. या जगात जर कुणाला किंमत असेल तर ती फक्त आणि फक्त धनवंतालाच किंमत आहे. धनवान माणसाला पुढे पुढे केलं जातं. धनवान माणूस कीर्तनातून मागे जरी आला तरी त्याला मागच बसवतात की पुढे आणतात.
कसं करतात, थोडंसं बोलत चला, पुढं आणतात, त्याला घेऊन येतात, पुढं घेऊन येतात. तो धनवान पण असा असतो ना, तो कडकडनी येत नाही, तो सगळ्याच्या मधून येत असतो. त्याला दाखवायचं असतं मी आलोय, मी आलोय. काहीकांना दाखवायचं असतं मी आलोय, आणि काहींना दाखवायचं असतं मी पुन्हा आलोय. मी आलोय बाबा दाखवायचं असतं. धनवान आहे, धनवंत आहे की नाही, आपल्याकडचं धन लोकांना दिसावं, लोकांना आपली उपस्थिती जाणून यावी, याच्याकरता तो सगळ्यांच्या मधून येत असतो. त्या धनवान बरं, तो स्वतःहून येतो असं नाही, व्यवस्थापक त्याला पुढे घ्यायला जातात, तिथली संयोजक मंडळी हाताला धरून पुढे आणतात, समोर बसलेल्या माणसाला असं बाजूला करतात. का असं केलं? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, धनवंतालाच खरी किंमत आहे. या मंडपात म्हणा, अन्य कुठल्या मंडपात म्हणा, पण जेवढी किंमत धनवंताला आहे तेवढी किंमत दुसरी कुणालाच नाही. मी गमतीनं प्रश्न करत असतो, मला खरं खरं सांगा, कीर्तनात बसलेलो आहोत आपण, मला खरं सांगा, जी काही किंमत आहे ती धनवंताला आहे की भाग्यवंताला आहे? म्हणजे विचार करून उत्तर द्या. जर मी असं का म्हटलोय याचं तुम्हाला शंका आली असेल तर पत्रिका वाचा आणि तिसऱ्या दिवसाचा कीर्तनकार शोधा. याचं कारण मी तिसऱ्याच दिवसाचा होतो पण मी आज आलोय. शोधा, भाग्यवंताला किंमत की धनवंताला? भाग्यवंताला. कुठपर्यंत? कीर्तन चालू आहे तोपर्यंत. जय विठ्ठल झाल्यावर किंमत कुणाला? समोर तरी म्हणू नका ना, असं कमीत कमी समोर तर भाग्यवंत, मला तरी बरं वाटावं. नाही नाही, असं होत नाही. किती पण काही करा, जी खरी किंमत आहे ती फक्त आणि फक्त धनवंतालाच किंमत आहे. बरं, हे आपली वचन नाहीत, तुकोबाराय म्हटले धनवंता लागे. मग एखादा प्रश्न करील, जर तुकोबाराय धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी असं वचन एका ठिकाणी वापरतात, तर तेच तुकाराम महाराज भाग्य तरी नोहे धन असं कसं काय म्हणतात? धन हे भाग्याचं लक्षण नाही असं कसं म्हणतात? मग हे जे धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, हे प्रमाण देणारा जो कोणी आहे की नाही, त्याला म्हणावं, प्रमाणच द्यायचं असेल तर अख्खा अभंग पाठ कर, अख्खा अभंग पाठ कर. कारण बऱ्याचशा वेळेला कीर्तनकाराची अडवणूक करणारे अर्धेच प्रमाण पाठ करून आलेले असतात. त्यांचं अर्धच प्रमाण, त्यांच्या अख्ख्या गाथेशी त्यांना काही घेणं देणं नसतं, ती तेवढीच प्रमाण पाठ करून आलेली असतात. मग कीर्तनकाराला काहीतरी शंका करायची नाही, पूर्ण वाचावं. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन, हे तुकोबाराय म्हणतात की नाही, ते तुकाराम महाराज त्याच अभंगाच्या शेवटच्या चरणात असं म्हणतात, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण. हे तुकोबारायच म्हणतात भाग्याच्या संबंधानं. जे तुकाराम महाराज म्हटले धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, त्यास तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत. धनाच्या निमित्तानं निर्माण झालेलं भाग्य अशाश्वत माना. का अशाश्वत माना? ते कधी आपल्याकडे राहील आणि आलेलं कधी निघून जाईल हे काय येत नाही. त्याच्यामुळे धनाला आपल्याला भाग्य मानता येत नाही. धन तरी भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र. पुत्राची प्राप्ती होणं हे पण काही भाग्याचं लक्षण नाही. याला तुम्हाला पुरावाच हवा असेल तर श्रीमद भागवताच्या आरंभी आलेली आत्मदेव ब्राह्मणाची कथा तुम्ही पाहून घ्या. त्या आत्मदेव ब्राह्मणाला संतान प्राप्ती नव्हती, अत्यंत दुःख आहे. संतान प्राप्ती नाही, निपुत्रिक आहे, त्याचं दुःख त्याला सगळ्यात मोठं आहे. बाकी सगळ्या गोष्टीची प्राप्ती आहे.
त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे पत्नी आहे, त्याच्याकडे घरदार आहे, सगळं काही आहे, फक्त काही नाही आहे, पुत्र रत्नाची प्राप्ती नाही, याचं त्याला दुःख आहे. असं हे निपुत्रिकाचं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं म्हणून तो घरातून बाहेर पडला. घरातून बाहेर पडला, जंगलात गेला. आता प्राणत्याग करू, देहत्याग करू, जीव देऊन टाकू असं म्हणून तो रानात गेला. एका साधूची त्याची भेट होते आणि साधूनं त्याला विचारलं, कुठं चाललास? म्हटलं जीव द्यायला चाललो. कारण काय? पुत्र रत्नाची प्राप्ती नाही म्हणून. तो म्हटलं मग पुत्र रत्नाची प्राप्ती नसणं याच्यामध्ये एवढं जीव देण्यासारखं काय? म्हटले असं वेड्यासारखं करू नको. देहत्याग करणं हा पर्याय नाही, प्राणत्याग करणं हा पर्याय नाही. त्याच्यामुळे तू देहत्याग सोडून बाकी काही म्हणत असशील तर कर, पण पुत्र रत्नाची प्राप्ती नाही म्हणून देहत्याग करू नको. देहत्याग न करण्याचा सल्ला त्याला दिलेला आहे. रत्नाची प्राप्ती नाही, आता जीव देऊन टाकतो. साधूने सांगितलं असं करू नको. पुत्र रत्नाची प्राप्ती नसणं म्हणजे काही तू असं एवढं काही वाईट वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये. साधू म्हणायला लागला, अरे तू उपकार मान देवाचे. कशा करता उपकार मानायचे? अरे तुला पुत्र दिला नाही याचा अर्थ तुला कुठलीच जबाबदारी नाही, आणि कोणतीच जबाबदारी दिली नाही याचा अर्थ भगवंतानं तुला भजन करण्यासाठी मोकळा सोडलाय. देवाच्या उपकार मान ना म्हटले, पाहिजे तेवढं भजन कर. तो म्हणायला लागला, तुम्ही मला सांगा, मला पुत्र रत्नाची प्राप्ती होईल की नाही, मला मुलगा होईल की नाही एवढं सांगा. नसेल होणार तर मला माझ्या रस्त्यानं जाऊ द्या. काय तुम्हाला बघता येत असेल तर बघा, मला बघून सांगा. साधूनं त्याची मस्तक रेषा पाहिली आणि साधूनं त्याला उत्तर दिलं, या जन्मात नाही, पुढच्या 7 जन्मात तुला पुत्र रत्नाची प्राप्ती नाही. तर म्हटलं नक्की नाही? म्हटलं नक्की नाही. मग मी चाललो म्हटले माझ्या रस्त्यानं, मला प्राणत्याग करू द्या. म्हटलं असं करू नको, मूर्खासारखं करू नको. आत्महत्या करणं हा कुठलाच समस्येवर पर्याय नसतो, ध्यानात घ्या. हे फक्त त्याच्या पुरतं नाही, हे सगळ्यांकरताय, हे सगळ्यांकरताय. आत्महत्या ही पळवाट आहे, आत्महत्या हा पर्याय नाहीये. कुणीच आत्महत्येचा रस्ता अवलंबन करू नये. त्यानं सांगितलं तू आत्महत्या करू नको. तर म्हटलं मग करू तरी काय? मला हे सगळ्यात मोठं दुःख आहे, सगळ्यात मोठं. जसं राजा दशरथाला तेवढंच दुःख होतं तसं मला पण तेवढंच दुःख आहे. काय करू? तुमच्या तपोबळानं जर तुम्हाला मला पुत्र मिळवून देता येत असेल तर पहा. साधूनं मग त्याचं काय त्याच्या त्या तपाचं तेज एका फळात घेतलं, ते फळ त्याला खायला दिलं वगैरे वगैरे. फार मोठा प्रसंग आहे तो सगळा. तो फळ, ते फळ त्याच्या बायकोला खायला दिलं. बायकोच्या हातात ते नेऊन फळ दिलं. बायको विचार करायला लागली, आता हे फळ आपण खायचं, त्याच्यानंतर गर्भवती व्हायचं, 9 महिन्यापर्यंत दुःख सोसायचं, त्याच्यानंतर काही वर्षापर्यंत दुःख सोसायचं, पोराचं पालन करायचं. एवढं दुःख सांगितलं कुणी, त्याच्यामुळे तिनं ते फळ खाल्लं नाही. तिची बहीण आली, तिनं सल्ला दिला, फळ कुणाला झाला? गाईला घालायचं. आणि मग आपण काय करायचं? ती बहीण म्हटली, आता मी पण गरोदर आहे, माझं झालेलं बाळ मी तुला देईन, त्याच्या बदल्यात तू थोडेसे पैसे माझ्या नवऱ्याला. हे सगळा व्यवहार वगैरे त्यांचा झाला. कालांतरानं झालं असं की बहीण प्रसूत झाली, तिचं झालेलं बाळ तिनं हिला आणून दिलं. आता तिनं तिच्या लेकराचं नाव ठरवलं, बाबा काय ठेवायचं आपण? धुंदुकारी ठेवू. आणि ते फळ जे गाईला खायला दिलं होतं त्यातून मनुष्याकृती लेकरू जन्माला आलं, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. हा प्रकार फार मोठा आहे. त्या गोकर्ण जेव्हा मोठा झाला तो अत्यंत विद्वान झाला, आणि धुंदुकारी जेव्हा मोठा झाला तेव्हा तो अत्यंत दुराचारी झाला, दुष्कर्म करणारा झाला, कुकर्म करणारा झाला, दुराचार करणारा, आई बापाला शिव्या घालणारा, लाथाडून आणणारा, पैसे मिळावे याच्याकरिता नको नको ते सगळं कर्म करणारा. अगदी बापाला लाथा हाणून जेव्हा त्यानं बाहेर काढल्या तेव्हा आत्मदेव ब्राह्मणाच्या ध्यानात आलं. साधू म्हणत होता ते बरोबर होतं, पुत्र रत्नाची प्राप्ती हे भाग्याचं लक्षण नाही. पुत्र रत्नाची प्राप्ती होणं हे पण भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र, तसंच भाग्य तरी नोहे दारा. अरे दारा म्हणजे पत्नीची प्राप्ती होणं हे पण काही भाग्याचं लक्षण नसतं बरं का. बऱ्याचशा वेळेला असं म्हटलं जातं, एखाद्याचं लग्न लवकर झालं नाही म्हणत मी, एखाद्याचं लग्न लवकर जमलं की म्हणतात तुमचे भाग्य उजळले, तुमचे भाग्य चांगले आहेत का? अरे लवकर जमलं म्हणतात. आता लवकर जमणं हे काय एवढं असं भाग्य म्हणून घेण्यासारखं असं काही नाही. तो गोवर आहे म्हटले, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. मी असं का म्हटलो? एवढ्या करता म्हटलो कारण धन, पुत्र आणि दारा हेच आपल्याला भाग्याचं वाटतं, पण जे आपल्याला भाग्याचं वाटतं ते तुकोबाऱ्यांना भाग्याचं वाटत नाही. एक
आणि माझं दुसरं विधान असं आहे की जे तुकोबरायांना भाग्याचं वाटतं ते आपल्याला भाग्याचं वाटत नाही. कारण तुकाराम महाराज आदी करून सगळ्या महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याच्या व्याख्या निराळ्या आहेत. विठ्ठल प्रत्येकाच्या दृष्टीनं पहा, तुम्ही सगळ्या महात्म्यांची यादी पहा, प्रत्येकानं भाग्य वेगळं 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 असं सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांना विचारा, ज्ञानोबाऱ्यांना विचारा, भाग्य कशाला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला भाग्याची व्याख्या करत असताना असं म्हणतात, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेणे ब्रह्मानंदे योग्य जीव होती. ज्ञानोबाराय म्हटले विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, आपल्याला काहीतरी आत्मलाभ व्हावा याच्याकरिता भाग्य जर मानायचं असेल तर विषय वैराग्य, विषयाच्या ठिकाणी निर्माण झालेलं वैराग्य याला ज्ञानोबाराय भाग्य म्हणतात. आपल्यापैकी किती लोकांना विषयातल्या वैराग्याला भाग्य म्हणावं असं वाटतं मला सांगावं. विषयाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाला असं कोण आहे? असा एखादा मनुष्य मला दाखवा जो म्हणायला लागला आतापर्यंत केला तेवढा संसार पुरेसा झाला, हा सप्त्याचं काल्याचं कीर्तन झालं की इथून निघेन आणि थेट पंढरपूरला जाईन, परत कधीच माघारी येणार नाही. असं ऐका कुणी? ऐका कुणी? हो नाही माना तरी हलवा कमीत कमी. मला कळू तरी द्या बाबा किती लोकांची तयारी आहे आणि किती लोकांची नाही. कोणाचीच नाही. आमची कुणाचीच तयारी अशा पद्धतीची नाही. याचा अर्थ विषयातलं वैराग्य कुणाच्याच ठिकाणी नाही. पण ज्ञानोबाराय त्यालाच भाग्य म्हणतात. विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, त्यांची भाग्याची व्याख्या वेगळी आहे. तेच जर तुम्ही नामदेव महाराजांकडे याल तर नामदेव महाराज म्हणतात माझ्या दृष्टीने भाग्य वेगळं आहे. नामदेव महाराज म्हणजे पंढरीनाथाचे अत्यंत प्रेमी भक्त आहेत. नामदेव महाराजांना विचाराल भाग्य म्हणजे काय असतं, तर नामदेव महाराज सांगतात माझ्या दृष्टीने एकच भाग्य आहे. काय? माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय, माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय, माझे सर्व भाग्य विठोबाचे माझे सर्व भाग्य विठोबाचे माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय, माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय, माझे सर्व भाग्य विठोबाचे
माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय माझे भाग्य विठोबाचे पाय माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय माझे सर्व भाग्य विठोबाचे पाय अनेक उपाय नेणे काही नामदेव महाराज म्हणतात माझ्या करता जर भाग्य म्हणून काही असेल तर ते फक्त विठोबाचे पाय विठोबाच्या पायाचं दर्शन पंढरीनाथाच्या पायाचं दर्शन हेच माझ्या करता भाग्याचं लक्षण आहे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला मी भाग्य म्हणून स्वीकारत नाही ही नामदेव महाराजांची भाग्याची लक्षणं झाली जर तुम्ही जगद्गुरु शंकराचार्यांना विचाराल की बाबा आपल्याला कुणाला भाग्यवान कुणाला भाग्यवंत म्हणता येईल तर जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याची व्याख्या अजून थोडीशी वेगळी केलेली आहे जगद्गुरु शंकराचार्यांचं कौपिन पंचकम नावाचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्रामध्ये त्यांनी चिंतन करत असताना असं सांगितलेलं आहे भाग्यवान भाग्यवंत कुणाला म्हणता येतं ते म्हणतात वेदांत वाक्येषु सदा रमंतो वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रे न चतुष्टमन्तः विशोकम अंतःकरणे रमन्तः कौपिनवन्तः खलु भाग्यवन्तः कौपिनवन्तः खलु भाग्यवन्तः कौपिन म्हणजे लंगोटी लंगोटी धारण करणाराच खरा भाग्यवंत आहे असं कुणाचं मत आहे आचार्यांचं मत आहे जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात कौपिनवंत तोच खरा भाग्यवंत तोच खरा भाग्यवंत असे बरेचसे कौपिनवंत आता आपल्याला कुंभमेळ्यात दिसतात की नाही तुम्ही जाऊन पहा सगळे ते इतरत्र वेळेला कुठं असतात काहीच कल्पना नसते आचार्याने त्याचं वर्णन केलेलं वेदांत वाक्येषु सदा रमंतो वेदांत वाक्यात अर्थात वेदांत वाक्याच्या मागे जो दडलेला अर्थ आहे त्या अर्थाचं मनन चिंतन करण्यामध्येच ज्यांचा सगळाच काळ व्यतीत होतो म्हणजे वेदांत वाक्याच्या अर्थामध्ये रममान होणारा जो कोणी आहे तो वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रे न चतुष्टिमन्तः भिक्षा मागितल्यानंतर जेवढं काही त्याला अन्न मिळतं की नाही तेवढ्या अन्नामध्ये तो संतुष्ट राहतो संतोषी आहे त्याला जास्त मिळावं अशी काही इच्छा नसते भिक्षेत काय जास्त मिळतं का जास्त नाही जेवढे काही भिक्षा त्याला मिळते तेवढ्यामध्ये तो संतुष्ट राहतो विशोकम त्याच्या अंतःकरणाला कधीच कुठला शोक नसतो शोकरहित ज्याचं अंतःकरण झालेलं आहे अंतःकरणे रमन्तः अंतःकरणामध्ये असलेल्या भगवान परमात्म्याच्या नमनाच्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीच्या ठिकाणी ज्याचं अंतःकरण रममान झालेलं असतं आणि कौपिनवन्तः खलु भाग्यवन्तः अशा एक विशेषण मांडत असताना कौपिनवंत म्हणजे लंगोटी धारण करणारा बरं लंगोटी हा शब्द सुद्धा त्यांनी लंगोटी म्हणून घेतलेला नाहीये लंगोटी हा शब्द वस्त्राचं उपलक्षण आहे म्हणजे काय कमीत कमी वस्त्रामध्ये तो त्याचं जीवन व्यतीत करतो हे त्यांना म्हणायचं आहे त्याला जास्त मिळालं पाहिजे असं काही नाही म्हणजे कमी कमी वस्त्र किती कमी भिक्षान्न मात्रे न चतुष्टिमन्तः भिक्षा किती कमी याचा अर्थ वस्त्र सुद्धा कमीच मानतो आणि त्याला अन्न सुद्धा किती लागतं कमीच लागतं म्हणजे ज्याला कमी 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 लागतं की नाही त्याला आचार्य काय म्हणतात भाग्यवंत आणि आपण कुणाला भाग्यवंत म्हटलो ज्याचं जास्त झालेलं आहे त्याला भाग्यवान म्हणणं हे संसारिकाचं लक्षण आहे आणि ज्याला सगळ्यात कमी लागतं त्याला भाग्यवान मानणं हे महात्म्याचं लक्षण आहे विठ्ठला आचार्यांनी सांगितलेली लक्षणं भाग्याच्या संबंधानं निराळी करता येते बरं तुकाराम महाराजांनाच तुम्ही एका ठिकाणी विचारा बाबा नेमका भाग्य कशाला म्हणतात तुकाराम महाराजांनी अख्खा अभंग खर्ची केलेला आहे तुकोबरा म्हणतात पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे म्हणजे कैसे तैसे म्हणजे कैसे मग तुकाराम महाराज बोलायला सुरुवात करतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग आणि मग तुकाराम महाराज म्हणायला लागले तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे तुका म्हणे भाग्य या नावे तुका म्हणे भाग्य तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे
संसारी जन्मी याच लागी संसारी जन्मी याच लागी संसारी जन्मी म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी वरची 2 चरण खर्ची केलेली आहेत. काम क्रोध लोभ निमाले ठाईची या नावे भाग्य म्हणीचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली या नावे भाग्य म्हणीचे. आठव नाठव गेला भावा भाव या नावे भाग्य म्हणीचे. झाला स्वयमेव पांडुरंग या नावे भाग्य म्हणीचे. आणि संसारी जन्मीजे याची लागी तुकाराम महाराज म्हणतात. अंतःकरणातील काम क्रोध लोभ आदी करून सगळं निघून जाणं हे भाग्याचं लक्षण तुकाराम महाराज म्हणतात. मला सांगा, आपल्यापैकी कुठला मनुष्य या सगळ्याला भाग्य मानतो? अंतःकरणातलं काम संपणं कुणाला भाग्याचं वाटलं? अंतःकरणातला क्रोध निघून जाणं कुणाला भाग्याचं वाटलं? आपल्याला भाग्याचं वाटत नाही. एखाद्याकडे क्रोध असणं हे वास्तविक दोषास्पद आहे, पण अलीकडच्या काळामध्ये एखाद्याकडे क्रोध असणं हे त्याला गौरवाचं वाटतं. गौरवाचं. एखाद्याकडे क्रोध असेल, एखादा रागीट असतो, फार एवढा क्रोधी एवढा रागीट असतो की गावातला कुणीच मनुष्य त्याच्या पुढ्यात उभा राहत नाही. आता आपल्या पुढ्यात कुणी उभं न राहणं हे चांगलं की वाईट मला सांगावं? आपल्या पुढ्यात कुणी उभं न राहणं हे चांगलं की वाईट? वास्तविक ते वाईट, पण तो अभिमानानं सांगतो अख्ख्या गावात माझ्या पुढं कोण उभं राहील काय? आता यात अभिमान तो काय मिरवायचा? अहो, आपल्या जीवनामध्ये माणसाचं जीवन एवढं सरळ सोपं साधं असावं की अगदी लहानातल्या लहान बालकापासून ते श्रेष्ठातल्या श्रेष्ठ मनुष्यापर्यंत कोणीही आपल्या सोबत यावं, सुखसंवाद करावा, एवढं चांगलं माणसाचं व्यक्तिमत्व असावं. काम क्रोध निघून जाणं याला तुकाराम महाराज भाग्य म्हणतात. आपण भाग्य मानत नाही.
अंतःकरणातला काम निघून गेला की भाग्य आहे. कोण असा माणूस की ज्याचा अंतःकरणातलं काम निघून गेला, मला सांगा ना. काम शब्दाचा अर्थ होतो अंतःकरणातल्या इच्छा कुणाच्या संपल्या. अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा संपल्या. कोण माणूस? कुणीच नाही. या सगळ्या इच्छांच्या समुदायालाच तर पंचदशीकारांनी काम नावाची संज्ञा मानली की नाही. इदम्य अस्यात इति इच्छा काम शब्दितः पंचदशीकार विद्यारण्य स्वामी म्हटले आपल्याला. इदम्य अस्यात म्हणजे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं पाहिजे 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 पाहिजे. वाटतं की वाटत नाही हो? मला काहीतरी पाहिजे हे आपल्याला वाटतं की वाटत नाही? वाटतं की काहीतरी माना तरी हलवा ना जरा. वाटतं की वाटत नाही? वाटतं ना, सारखं वाटतं. जसं प्रपंचात आम्हाला काहीतरी पाहिजे तसं परमार्थात पण आम्हाला काहीतरी पाहिजेच. आमच्या इच्छा संपल्या असा कुणीच माणूस नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणात इच्छा आहेत. आणि तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे की अंतःकरणात निर्माण झालेल्या इच्छा तुम्हाला भजन करू देत नाहीत. अंतःकरणातली इच्छा भजन करू देत नाहीत. अंतःकरणात निर्माण झालेल्या इच्छा या भजनाकरिता प्रतिबंध ठरतात, म्हणून त्या मारून टाकाव्या. संपल्या पाहिजेत इच्छा. जोपर्यंत इच्छा आहेत तोपर्यंत भजन होत नाही ना. अंतःकरणातल्या इच्छा ह्या आम्हाला दुःखात ढकलणाऱ्याच आहेत. दुःखात ढकलणाऱ्या इच्छा आहेत, दुःखात ढकलणारं काम आहे. ते जगद्गुरु शंकराचार्यांनी काम नावाच्या विकाराची तुलना केलेली आहे. हा जो काम आहे की नाही, काम याची तुलना केली. तुलना कुणासोबत तुलना केली? यमासोबत तुलना केली. म्हणजे ते म्हणतात एका बाजूला काम आणि एका बाजूला यम. यमस्य कामस्य तारतम्यम विचार्य माने महदस्ती लोके. जगद्गुरु शंकराचार्य म्हटले एका हातात एका बाजूला काम समजा, एका बाजूला यम समजा. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. एका बाजूला यम आहे, एका बाजूला काम आहे. मला खरं खरं सांगा, एका बाजूला यम आणि एका बाजूला काम. मी तुम्हाला म्हटलं यातून एकाची निवड करा, एकतर यम नाहीतर काम. तुम्ही कशाला हो म्हणाल? काम. बरोबर. म्हणजे कीर्तनात बसल्यावर पण आमची यम म्हणण्याची हिंमत कोणाचीच नाही. यम कमीत कमी हो तर अजिबात नाही. आम्ही कीर्तनात बसलो तरी यमाला तेवढेच घाबरतो जेवढे जय विठ्ठलच्या नंतर. आम्ही कीर्तनात पण घाबरतो. यम म्हणण्याची आमची हिंमत नाही ना. जगद्गुरूंना विचारलं, आचार्य म्हणता तरी असं नाही. अरे तुम्ही काम काय म्हणता? एखाद्या वेळेला तो यम परवडला पण काम बरा नाही म्हटले. यम परवडला पण काम बरा नाही. आचार्यांना विचारलं असं का? यम कुणाला हवासा वाटेल सांगा ना. या जगात कोण असा माणूस आहे की जो सांगतो मला यम आवडेल? कोणीच नाही. यम कुणालाच आवडत नाही. मग सगळ्याला कामच प्रिय आहे. आणि तुम्ही कसं उलट म्हणायला लागले की कामापेक्षा यम बरा म्हणून? आचार्य म्हटले तसंच आहे. काम अत्यंत वाईट आहे आणि काम बरा नाही. काम माणसाला भजन करू देत नाहीत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे ज्ञानोबा आहेत त्यांना ज्ञानेश्वरी चांगलं बोलत नाहीत. हे आपल्याला नरकापर्यंत पोचवण्याकरिता अत्यंत घातकी आहेत, म्हणून त्यांना जवळ करू नका असं भगवंतानं पण गीतेत सांगितलेलं आहे. म्हणून काम हा अत्यंत वाईट असतो. त्या कामाला तुम्ही जवळ करू नका. ते म्हटले बरं ठीक आहे, हे कामाचं झालं. यमाचं काय? जगद्गुरु म्हणतात की यमाची आणि कामाची तुलना केल्यानंतर यम परवडला पण काम नाही. याचं कारण असं आहे की दोघांचं काम काय ते तुम्ही तपासा. म्हणजे कामाचं काम काय ते पण तपासा आणि यमाचं काम काय ते पण तपासा. कामाचं काम काय? काम काय करतं? अंतःकरणात इच्छा निर्माण करून देतं. अंतःकरणात इच्छा निर्माण झाल्या की झालेल्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात का मला सांगावं? अंतःकरणातल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्या? अजिबात नाही. संपूर्ण आयुष्यातल्या फार तर 1 ते 2% इच्छा माणसाच्या पूर्ण होतात. बाकीच्या सगळ्या तशाच अपूर्ण राहतात. मग अपूर्ण राहिलेल्या इच्छा माणसाला दुःख देतात की नाही? देतात. म्हणजे अपूर्ण राहिलेल्या इच्छांनी आम्हाला काय केलं? दुःखात ढकललं, दुःखात अडकवलं. याचा अर्थ दुःखात अडकवणारा कोण आहे? काम आहे. काम. दुःखात अडकवणारा कोण? काम. दुःखात अडकवणारा काम आहे. बरं, आता यमाचं काम काय तपासावं? यमाचं काम काय आहे? यम म्हणजे काय? यमाचं काम काय? यमाचं काम म्हणजे ते सांगायला पण कीर्तन करावं लागेल काय आता? यमाचं काम काहीच नाही. यम काय करतो? जीवाला या देहातून घेऊन जातो. जीवाला देहातून घेऊन जाणं हे यमाचं काम आहे. म्हणजे यमानं काय केलं? आतापर्यंत जीव देहाला अनुसरून जे जे काही दुःख भोगत होता त्या दुःखापासून जीवाला काय केलं? त्यानं वेगळं केलं. म्हणजे दुःखातून सोडवणारा कोण ठरला? यम. दुःखात अडकवणारा कोण? काम. सोडवणारा कोण? यम. अडकवणारा काम, सोडवणारा यम. सगळे बोलत नाही तर मी पुढेच जात नाही. दुःखात अडकवणारा कोण?
काम आणि दुःखातून सोडवणारा कोण? यम. नक्की पटलं की नाही? पटलं. आत्ता मला खरं खरं सांगा, तुम्हाला अडकवणारा आवडेल की सोडवणारा? सोडवणारा. मग सोडवणारा कोण? यम. आता सांगा कोण आवडेल दोघांपैकी? बस एवढंच प्रूव्ह करायचं होतं, बाकी काही नाही. आचार्य म्हटले हेच त्याच्या मागचं कारण आहे, हेच त्याच्या मागचं कारण आहे की दुःखात अडकवणाऱ्या कामापेक्षा दुःखातून वेगळा करणारा यम बरा आहे. विठ्ठला विठ्ठला. काम क्रोध हे अत्यंत वाईट आहेत, त्यांना अंतःकरणातून बाहेर काढणं हे भाग्याचं लक्षण माना. अवघी आनंदाची सृष्टी झाली हे भाग्याचं लक्षण माना. या सगळ्याला तुकाराम महाराजांनी भाग्य असं म्हटलेलं आहे. हे 4 पद तुकाराम महाराजांच्या या अभंगाची अत्यंत महत्वाची आहेत. या सगळ्याला जर तुकोबाराय भाग्य म्हणत असतील तर तुकोबारायचं भाग्य वेगळं, नामदेव महाराजांचं भाग्य वेगळं, ज्ञानोबारायांचं भाग्य वेगळं, जगद्गुरु शंकराचार्यांचं भाग्य वेगळं. या प्रत्येकाच्या दृष्टीनं भाग्याची व्याख्या निरनिराळी आहे, वेगळी वेगळी आहे. हे सगळेच भाग्य आहेत. हे सगळ्या वस्तू ज्यांच्या ठिकाणी आहेत त्या सगळ्याला भाग्यवान म्हणा असं आपल्याला चिंतन करता येतं. तुकोबाराय म्हणतात या सगळ्यांच्या पेक्षा निराळी एक वेगळी अशी भाग्यवानाची व्याख्या आज सांगण्याकरता मी तुमच्या पुढ्यात उभा आहे म्हणे. या सगळ्या गोष्टी तर भाग्याच्या आहेतच आहे, पण मनुष्याचं जीवन प्राप्त झालं आणि माणसाचं जीवन प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याकरिता ज्यानं आपलं समस्त आयुष्य समर्पित केलं की नाही, तुकाराम महाराज म्हणतात माझ्या दृष्टीनं तो खरा भाग्यवान म्हणा. कोण? ज्यानं आपलं सगळं आयुष्य भगवान परमात्म्याला समर्पित केलं, भगवंताच्या भक्तीकरिता जे जे काही अनुकूल आहे त्या त्या सगळ्याचा स्वीकार केला, भगवंताच्या भक्तीकरिता जे जे काही प्रतिकूल आहे त्या त्या सगळ्याचा त्याग केला आणि आयुष्यात प्राप्त झालेली प्रत्येक गोष्ट भगवान परमात्म्याला समर्पित करत असताना सर्वांगानं सर्वार्थानं भगवान परमात्म्याला जो शरण गेला की नाही, माझ्या दृष्टीनं खरा तोच भाग्यवंत आहे. अभंगाचं प्रथम चरण. भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया, भाग्यवंत मनोतया.
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।